बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मोदींच्या या रोड शोमध्ये 11 राज्यातील मुख्यमंत्री सहभागी झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी वाराणसीमध्ये दशाश्वमेध घाटावर गंगापूजन केलं। गंगापूजनानंतर पंतप्रधान मोदींनी गंगा आरती देखील केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत। नाशिक आणि दिंडोरी लोकसभेतील महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची पिंपळगाव परिसरात सभा होणार आहे। कांदा उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यात होणाऱ्या या सभेत मोदी शेतकऱ्यांबाबत काय बोलणार याकडे लक्ष आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी 15 रोजी कल्याणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। कल्याण आणि भिवंडीमधील उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदी स्वतः मैदानात उतरलेत। मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे। उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा होणार आहे। वरळीच्या जांभोरी मैदानात एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार आहे। यावेळी शिंदे कुणावर निशाणा साधतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभांचं शतक पूर्ण झाले। राज्यातील लोकसभेच्या 4 टप्प्यातील मतदानात आतापर्यंत फडणवीसांच्या 105 सभा झाल्या असून 100वी सभा पुण्यात झाली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। चंद्रशेखर बावनकुळे बोईसर आणि पालघरमधील 2 कार्यकर्ता मेळाव्यांना संबोधित करणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस यांची डहाणूमध्ये प्रचार सभा होणार आहे। राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निर्णय दिल्यानं शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। त्यावरच आज सुनावणी होणार आहे। पृथ्वीराज चव्हाणांनी आकडेवारीवरून केलेल्या वक्तव्याचा छगन भुजबळांनी समाचार घेतलाय। 4 जूनला किती वेळ राहिलाय, त्यामुळे सर्वांनीच थोडा धीर धरायला हवा, परिणाम दिसावा म्हणून अशी वक्तव्य होत असतील असं म्हणत भुजबळांनी हल्लाबोल केला। नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी झालेल्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केलाय। या प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावलेली आहे, तर जून महिन्यात या प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे। बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं कर्करोगामुळे निधन झालंय। वयाच्या 72व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पाटणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। घाटकोपरच्या पेट्रोल पंपावरील होर्डिंग सोमवारी वादळी वाऱ्यामुळे कोसळलं। या दुर्घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अद्यापही या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। घाटकोपरमध्ये अनधिकृतपणे लावण्यात आलेले होर्डिंग्स ज्या जागांवर होते ती जागा रेल्वे पोलिसांची असल्याचं कळतंय। यावेळी जीआरपीएसच्या एसीपीनं होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती। याबाबत बीएमसीकडून कोणत्याही पद्धतीची परवानगी घेतली नव्हती अशी माहिती पालिकेनं दिली आहे। घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग अनधिकृत असून यापूर्वीच महापालिकेनं यासंदर्भात नोटीस बजावली होती। नोटीसमध्ये 10 दिवसात होर्डिंग हटवण्याचे आदेश महापालिका प्रशासनानं दिले होते। त्यासाठी 6 कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि सध्या ते काळ भैरव मंदिरामध्ये पोहोचतायत। अब से थोड़ी देर के बाद जो है प्रधानमंत्री की तस्वीरें भी नजर आएंगी, जिसका बेसब्री से इंतजार किया जा रहा है, क्योंकि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीसरी बार काशी से नॉमिनेशन फाइल करने जा रहे हैं। देखिए बड़े बड़े दिग्गज जो है कलेक्ट्रेट ऑफिस पर पहुंच चुके हैं। 12 केंद्र शासित मुख्यमंत्री वहां पर पहुंचे हुए हैं। एनडीए के तमाम सहयोगी जो है वो पहुंचे हुए हैं और अब से थोड़ी देर के बाद लगभग ये कहा जा रहा है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉमिनेशन फाइल करेंगे, लेकिन यहां से निकल चुके हैं। तर ही दृश्य आपण पाहतोय वाराणसीतली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सकाळीच त्यांनी गंगा आरती केली आणि आता ते काल भैरव मंदिरात दर्शन करणार आहेत। त्यानंतर जवळपास 15 मिनिटांनी ते एनडीए नेत्यांसोबत बैठक घेतील आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत।
पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। राम कदमांनी ठाकरेंचा भावेश भिडे सोबतचा फोटो ट्विट करत 14 लोकांच्या निष्पाप बळीला जबाबदार हाच तो भावेश भिडे ठाकरेंच्या घरात आहे, त्यामुळे अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कुणाचं होतं हे यातून स्पष्ट झाले, अशी टीका राम कदम यांनी केली आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेदरम्यान महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि आमदार पराग शहा घटनास्थळी आले असता संजय दिना पाटील यांनी त्यांना रोखलं। घटनास्थळावर शो शायनिंग करण्यासाठी जाऊ नका असं संजय दिना पाटील यांनी म्हटलं, तर पराग शहा आणि संजय पाटील यांच्यामध्ये काही काळ शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं। नीरा भाटघरच्या पाण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत। पाण्या वाचून फळबागा कोरड्या पडल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कालव्याजवळ उपोषणाला सुरुवात केली आहे। जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले। पावसाच्या तडाख्यामुळे नर्मदा काठावरील मतदान पेट्या अद्यापही नंदुरबारमध्ये पोहोचल्या नाहीयेत। गारपीट झाल्यामुळे 5 मतदान केंद्रावरील कर्मचारी देखील तिथे अडकले असून मतदान पेट्या उशिराने स्ट्रॉंग रूम मध्ये दाखल होतील, त्यानंतर स्ट्रॉंग रूम सील होतील। पूर्व मोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावल्याने राज्यात उन्हाचा चटका ओसरलाय। आज राज्यात वादळी वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा इशारा कायम आहे, तर उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। उत्तराखंडमधील श्री क्षेत्र हरिद्वार येथे गंगा सप्तमीनिमित्त भाविक मोठ्या संख्येने दाखल झालेत। गंगेमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये महागाई आणि वाढीव वीज दराविरोधात तिथल्या स्थानिकांनी आंदोलन पुकारले। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे। यावेळी आंदोलक आणि पीओके मधील पोलिसांमध्ये हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं।